हॅलो स्टुडंट्स. सो आजचा व्हिडिओ असणार आहे 11th स्टँडर्ड फर्स्ट लेसनचा पार्ट 3 आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, झुऑलॉजिकल पार्क अँड बायोलॉजिकल पार्क. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा. याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. Conservation of biodiversity. So first of all, what is conservation? कन्झर्वेशन म्हणजे प्रिझर्वेशन. मग कशाचं कन्झर्वेशन आपण इथे बघतोय तर बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन. सो सगळ्यात पहिलं आपण बघूया व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. ओके, सो इट इज द व्हरायटी ऑफ लाईफ फाउंड ऑन द अर्थ. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर ह्या अर्थवरती जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे काही लाईफ प्रेझेंट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सगळ्याला एकत्र मिळून आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ओके, सो बेसिकली डायव्हर्सिटीचा अर्थ काय असतो? विविधता. ओके, व्हरायटी. आणि बायोला आपण इथे म्हणू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो अर्थवरती ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्याला एकूण आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ओके, सो आता आपण ह्या टॉपिकमध्ये काय शिकणार आहोत? ह्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करायचं. ओके, आता तुम्ही म्हणाल की मॅम कशाला बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करायला पाहिजे? नेचर तर स्वतःहून स्वतःची काळजी घेऊ शकतं, आपल्याला काय गरज आहे? तर असं नाही आहे. नेचरची काळजी आपणच घ्यायची आहे, कारण ह्युमन एकच असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ज्याच्याकडे ब्रेन डेव्हलप झालेला आहे आणि ज्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. ओके, सो बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करणं का गरजेचं आहे तर बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकोलॉजिकल स्टॅबिलिटी. आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो फूड चेन आणि फूड वेबबद्दल. ओके, सो फूड चेन तुम्ही जर का आठवलं तर त्या फूड चेनमधली एक जरी साखळी मोडली किंवा ब्रेक झाली किंवा त्यातली एक जरी स्पेसीज नष्ट झाली तर संपूर्ण फूड चेन कोलॅप्स होऊ शकते, डिस्ट्रॉय होऊ शकते. ओके, मग इथे सुद्धा तेच आहे. बायोडायव्हर्सिटीमधला एक जरी स्पीसीज डिस्ट्रॉय झाली तरीसुद्धा संपूर्ण आपल्या इकोसिस्टीमला, संपूर्ण अर्थला किंवा संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना त्याचा धोका असू शकतो. ओके, सो बायोडायव्हर्सिटी कशासाठी गरजेची आहे तर ह्या आपल्या इकोसिस्टीममध्ये, अर्थवरतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये स्टेबिलिटी असली पाहिजे. स्टेबिलिटी म्हणजे काय? स्थिरता असली पाहिजे, म्हणून बायोडायव्हर्सिटी गरजेची आहे. ओके, इट इज इसेन्शियल. आत्तापर्यंत तुम्ही जर का बघितलं तर आपल्या बायोडायव्हर्सिटीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ओके, मग ह्याची कारणं काय असतील तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, आता पॉप्युलेशन म्हणजे काय? लोकसंख्या. ओके, सो पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या वाढ. सो लोकसंख्या वाढीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं आणि त्याच्यामुळे आपल्या बायोडायव्हर्सिटीला खूप मोठ्या प्रमाणात लॉस सहन करावा लागतो आहे. पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालं? डिफॉरेस्ट्रेशन वाढलं. डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय तर जंगलतोड. लोक तिथे इंडस्ट्रियलायझेशन करायला लागली किंवा स्वतःची घरं बांधायला लागली. ओके, कन्स्ट्रक्शन करायला लागले आणि त्याच्यामुळे आपल्या प्लांट बायोडायव्हर्सिटीला लॉस सहन करावा लागतो. अँड सेकंड इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. सो व्हॉट इज रिसोर्सेस? आपण बघितलं होतं नॅचरल रिसोर्सेस आणि मॅनमेड रिसोर्सेस हे दोन प्रकार असतात रिसोर्सेसचे. सो इथे आपण नॅचरल रिसोर्सेसबद्दल बोलतो आहे. ओके, सो नॅचरल रिसोर्सेसचे एक्झाम्पल काय आहेत? पेट्रोल, डिझेल, कोल, ऑइल किंवा विंड, वॉटर. ओके, हे सगळे काय झाले? नॅचरल रिसोर्सेस आहेत. हे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला नेचरकडून फ्रीमध्ये मिळतात आणि ह्याचाच फायदा घेऊन लोकांनी काय केलं आहे तर ह्या नॅचरल रिसोर्सेसचं खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला किंवा दुरुपयोग करून घेतला असं आपण म्हणू शकतो. ओव्हर एक्सप्लॉयटेशन केलं आहे त्याचं. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्या बायोडायव्हर्सिटीला खूप मोठ्या प्रमाणात लॉस सहन करावा लागतो आहे. सो ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ resources and population explosion resulted in loss of biodiversity. Conservation involves attempting to slow down, stop or even reverse the loss of natural habitat of organism. ओके, आता जर का आपण ह्या बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व केलं, काळजी घेतली तर काय होईल? आपल्या बायोडायव्हर्सिटीला जो हार्म पोचतो आहे तो एकतर कमी होईल किंवा स्टॉप होईल किंवा एक वेळ अशी येईल की पूर्वी जी आपली बायोडायव्हर्सिटी प्रेझेंट होती, हेल्दीवाली बायोडायव्हर्सिटी, हेल्दीवाली नॅचरल ऑर्गॅनिझम्स जे प्रेझेंट होते तसेच सेम बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायलासुद्धा मिळेल. ओके,
वाय डज लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर्स. ओके, आता त्यांनी क्वेश्चन विचारला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक, की बायोडायव्हर्सिटीला जो लॉस होतो आहे याला एवढं गांभीर्याने का घेतलं जातं आहे, का इम्पॉर्टन्स दिला जातो आहे बायोडायव्हर्सिटीला. त्याचा आन्सर आहे, वी शेअर आवर प्लॅनेट विथ अ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. ओके, आता ह्या अर्थवरती तुम्ही जर का बघितलं तर ह्युमन्स सोडून भरपूर सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय तर आपण म्हणजेच ह्युमन्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्ससोबत ही अर्थ शेअर करतो आहे. ओके, आपण एकटेच नाही आहोत ह्या अर्थवरती आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे त्या दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना हार्म करण्याचा. ओके, सो बायोडायव्हर्सिटी हेल्प्स टू मेंटेन स्टॅबिलिटी इन ॲन इकोसिस्टीम. आता बायोडायव्हर्सिटी कशासाठी गरजेची असते किंवा बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कशासाठी गरजेचं आहे, तर आपल्या इकोसिस्टीममध्ये स्टॅबिलिटी राहिली पाहिजे किंवा त्याचा बॅलन्स स्थिर राहायला पाहिजे, म्हणून आपल्याला बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करणं गरजेचं आहे. प्लस लॉस ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन अफेक्ट एंटायर इकोसिस्टीम. म्हणजेच काय तर सपोज आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, प्लांट आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. सपोज असं समजा की मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांना आपण बघूसुद्धा शकत नाही, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची स्पेसीज जर का ह्या अर्थवरून संपली तर काय होईल, आपण जगू शकतो का. आता तुम्ही म्हणाल की हो मॅम, कारण त्यांचा काय उपयोग असेल, पण असं नाही आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा आपल्याला तितकेच गरजेचे आहेत, हे आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. डिकेइंग प्रोसेससाठी मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त करून आपल्याला महत्त्वाचे आहेत. ओके, सो एक जरी स्पेसीज डिस्ट्रॉय झाली तरी संपूर्ण इकोसिस्टीमला लॉस होऊ शकतो किंवा डिस्ट्रॉय होऊ शकते. ओके, सो म्हणून इकोसिस्टीमचं कन्झर्वेशन हा एक इम्पॉर्टंट मॅटर आहे आणि त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. ओके, बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशनमध्ये 2 मेन मेथड्स येतात. फर्स्ट मेथड आहे इन सितू मेथड आणि सेकंड आहे एक्स सितू मेथड. ओके, फर्स्ट काय इन सितू कन्झर्वेशन मेथड अँड सेकंड इज एक्स सितू कन्झर्वेशन मेथड. मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगते. इन म्हणजे काय आतमध्ये आणि एक्स म्हणजे काय बाहेर. ओके, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. पुढे मी ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन करेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके, फर्स्ट इन सितू कन्झर्वेशन. सगळ्यात पहिलं आपण त्याची डेफिनेशन बघूया. द प्रोसेस ऑफ प्रोटेक्टिंग अँड एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन देअर नॅचरल हॅबिटॅट. ओके, आता इन सितू म्हणजे थोडक्यात ही कॉन्झर्वेशनची प्रोसेस आहे. ओके, कॉन्झर्वेशनची मेथड आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना प्रोटेक्ट करतो आहे. म्हणून डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे, इट इज द प्रोसेस ऑफ प्रोटेक्टिंग. ओके, कोणाला प्रोटेक्ट करतो आहे, प्लांट्स अँड ॲनिमल्सच्या स्पेसीजना. पण कशा स्पेसीज, ज्या एंडेंजर्ड आहेत. ओके, एंडेंजर्ड म्हणजे आपण 10th स्टँडर्डला शिकलो आहे. काही अशा रेअर स्पेसीज आता आहेत इथे वर्ल्डमध्ये ज्या कालांतराने डिस्ट्रॉय होऊ शकतात किंवा त्यांचं अस्तित्व नष्ट होऊन जाऊ शकतं किंवा संपू शकतं. ओके, अशा स्पेसीजना प्रोटेक्ट केलं जातं इन देअर नॅचरल हॅबिटॅट. इन देअर नॅचरल हॅबिटॅट म्हणजे काय, हॅबिटॅट म्हणजे जिथे ते राहतात. मग नॅचरली जिथे ते राहतात त्या ठिकाणी जाऊन त्या स्पीसीजना आपण प्रोटेक्ट करतो, त्या प्रोसेसला म्हणतात इन सितू मेथड. ओके, फॉर एक्झाम्पल बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच काय, संपूर्ण जंगल असतं आणि त्या जंगलामधले प्राणी तिथेच राहत असतात. फॉर एक्झाम्पल टायगर कुठे असतो, जंगलामध्ये असतो, वाईल्ड ॲनिमल आहे आणि त्या जंगलामध्ये जाऊन संपूर्ण जंगलाला प्रोटेक्ट करायचं किंवा त्या जंगलामध्ये जे रेअर एंडेंजर्ड स्पेसीज असतील प्लांट्सच्या किंवा ॲनिमल्सच्या, तर संपूर्ण जंगलाला प्रोटेक्ट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, इन सितू. आता इन सितू का, कारण त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये जाऊन आपण त्यांना प्रोटेक्ट केलं आहे. त्यांना आपण बाहेर नाही घेऊन आलो, ते जिथे राहत आहेत तिथेच त्यांना ठेवलं आणि तिथेच त्यांना प्रोटेक्शन दिलं आहे. ओके, सो ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत इन सितूचे. मी जसं बायोडायव्हर्सिटी पार्क सांगितलं तसंच सँच्युरीज पण आहे. आणि 10th स्टँडर्डमध्ये आपण सॅक्रेड ग्रूव्हसुद्धा शिकलो होतो. सॅक्रेड म्हणजे मी सांगितलं होतं पवित्र. ग्रूव्ज म्हणजे काय, जिथे ट्रीजचा ग्रुप असतो त्याला म्हणतात ग्रूव्ज. सॅक्रेड ग्रूव्हसुद्धा कसे तयार केले जातात, जिथे ते झाड प्रेझेंट आहे त्या झाडाच्या इथे जाऊन त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. ओके, म्हणजेच तिथे बोर्ड लावला जातो की हे झाड देवाचं आहे आणि देवाच्या नावाखाली त्याला प्रोटेक्ट केलं जातं. ओके, सो these आर दी एक्झाम्पल्स ऑफ इन सितू कन्झर्वेशन. नेक्स्ट इज एक्स सितू कन्झर्वेशन. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. एंडेंजर्ड ॲनिमल्सना किंवा एंडेंजर्ड प्लांट्सना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमधून उचललं जातं आणि बाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणलं जातं आणि तिथे त्यांना प्रोटेक्ट करून ठेवलं जातं.
म्हणून त्याला काय म्हटलं आहे, एक्स सितू. कारण जिथे ते राहतात तिथून त्यांना उचलायचं आणि बाहेर आणून त्यांना प्रोटेक्ट करायचं. त्याची डेफिनेशन आपण बघूया. रिलोकेशन ऑफ एंडेंजर्ड ऑर रेअर स्पेसीज. आता बघा, मी सांगितलं त्यांना जिथे राहतात तिथून उचलायचं, त्यालाच काय म्हणतात, रिलोकेशन. आणि कोणाला उचलायचं, एंडेंजर्ड किंवा ज्या रेअर स्पेसीज आहेत त्यांना उचलायचं. कुठून, फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमधून त्यांना रिलोकेट करायचं. कुठे करायचं, टू प्रोटेक्टेड एरियाज, म्हणजे जिथे सुरक्षित ठिकाणं असतील तिथे तिथे घेऊन त्यांना ठेवून द्यायचं. फॉर देअर प्रोटेक्शन. कशासाठी आपण करतो हे, तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या प्रिझर्वेशनसाठी. ओके. इन शॉर्ट, काही एंडेंजर्ड आणि रेअर स्पेसीज आहेत त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमधून उचलायचं आणि प्रोटेक्टेड एरियाजमध्ये जाऊन ठेवून द्यायचं. कशासाठी, तर त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. ओके. ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. झुओलॉजिकल पार्क. आता झूमध्ये तुम्ही जर गेला असाल तर तिथे सगळे वाईल्ड ॲनिमल्स असतात. ओके. आणि वाईल्ड ॲनिमल्स कुठे असतात, जंगलामध्ये असतात. जंगलामधून वाईल्ड ॲनिमल्सला घेऊन आलं जातं आणि झूमध्ये त्यांना सेम जसं जंगलात वातावरण असतं तसाच वातावरणामध्ये त्यांना तिथे ठेवलं जातं. ओके. म्हणजे तिथे काय केलं, तर जंगलामध्ये न ठेवता त्यांना जंगलातून घेऊन आले आणि झूमध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलं. ओके. याच प्रोसेसला काय म्हणतात, एक्स सितू. अजून काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत, जसं की सीड बँक्स. आता सीड बँक्स म्हणजे काय, तर समजा एखादी प्लांटची स्पेसीज आहे जी नष्ट होणार आहे किंवा जी संपणार आहे, तर त्या प्लांट्सचे सीड कलेक्ट केले जातात जंगलामधून किंवा जिथे ते असतील तिथून. त्या सीड्सना या सीड बँक्समध्ये प्रिझर्व करून ठेवतात. सीड बँक म्हणजे काय, जसं ब्लड बँक असतात, म्हणजे रक्तदान आपण करतो तर ते जे दान केलेलं रक्त असतं त्याला एका ठिकाणी स्टोअर करून ठेवतात, त्याला म्हणतात ब्लड बँक. तसंच सीड बँकसुद्धा आहे, सीड्सना स्टोअर करून ठेवतात. सो नेक्स्ट आहे बॉटॅनिकल गार्डन्स. आता बॉटॅनिकल गार्डन म्हणजे आपण शिकलो आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये, त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. बॉटॅनिकल गार्डन म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्सना घेऊन येतात आणि त्यांना ह्या गार्डनमध्ये प्रोटेक्शन देतात आणि ग्रो करतात. ओके. सो थोडक्यात काय, तर जिथे आहेत तिथून त्यांना उचलायचं आणि दुसऱ्या ठिकाणी आणून त्यांना ग्रो करायचं किंवा प्रोटेक्शन द्यायचं, त्याला म्हणतात एक्स सितू. आणि इन सितू म्हणजे काय, तर जिथे आहेत तिथे आपण जायचं आणि त्या संपूर्ण एरियाला प्रोटेक्ट करायचं, त्याला म्हणतात इन सितू. ओके. झुओलॉजिकल पार्क्स. जनरली इट इज नोन ॲज झू. झूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असतात तिथे. स्पेशली तिथे आपल्याला वाईल्ड ॲनिमल्स बघायला मिळतात. ओके. आणि जर तुम्ही बघितलं तर त्या ॲनिमल्सना तिथे कसं ठेवलेलं असतं, तर जेलमध्ये ठेवल्यासारखं तिथे त्या ॲनिमल्सना ठेवलेलं असतं. ओके. फक्त फरक काय असतो, तर त्यांची तिथे खूप व्यवस्थित काळजीसुद्धा घेतली जाते आणि त्यांना हवं असलेलं एन्व्हायरमेंटसुद्धा तिथे त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. ओके. सो जनरली इट इज नोन ॲज झू. हिअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी. कॅपिटिव्हिटी म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं की जेलमध्ये ज्यावेळेस बंदिस्त करून ठेवतात त्याला म्हणतात कॅपिटिव्हिटी. ओके. पण इथे दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. ओके. त्यांना खूप व्यवस्थित प्रोटेक्ट केलं जातं आणि त्यांची काळजीसुद्धा भरपूर घेतली जाते. प्लस वाईल्ड ॲनिमल्स जसे जंगलमध्ये प्रेझेंट असतात, तर जंगलमध्ये जे एन्व्हायरमेंट असतं तेच एन्व्हायरमेंट त्यांना इथे ह्या झुओलॉजिकल पार्क्समध्ये सुद्धा मिळालं पाहिजे, याचीसुद्धा काळजी ते ऑफिसर्स घेत असतात. ओके. हिअर अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. ओके. सपोज आता एखादा नॅचरलिस्ट इथे आला झुओलॉजिकल पार्कमध्ये. नॅचरलिस्ट म्हणजे कोण, तर जे पर्सन एन्व्हायरमेंटचा स्टडी करत असतात. फॉर एक्झाम्पल प्लांट, ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करत असतात, त्यांना म्हणतात नॅचरलिस्ट. ओके. सो एखादा नॅचरलिस्ट जर का झुओलॉजिकल पार्कमध्ये व्हिजिट करायला गेला तर ते झू त्याच्यासाठी रेफरन्स हब म्हणून असणार आहे. ओके. म्हणजेच काय, तर तो तिथे स्टडी करण्यासाठी जाणार आहे. तिथे जाऊन त्याला ॲनिमल्स कसे खातात किंवा ते काय खातात, त्यानंतर त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी त्याला तिथे करायला मिळतो. ओके. पण जर का कॉमन मॅन तिथे गेला, फॉर एक्झाम्पल आपल्यासारखी माणसं तिथे गेली, कॉमन मॅन फक्त एकाच हेतूने तिथे जातो, तर एंटरटेनमेंट. ओके. किंवा आपल्याला नवीन नवीन ॲनिमल्स बघण्याची एक्साइटमेंट. पण नॅचरलिस्टसाठी एंटरटेनमेंट किंवा एक्साइटमेंट नसून त्याच्यासाठी तो एक रेफरन्स हब असतो. ओके. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही नवीन वर्ड्स दिलेले आहेत,
तर ते वर्ड्स आपण आता एक्सप्लेन करून घेऊयात. ओके, ते वर्ड्स कुठले कुठले आहेत ते बघूयात आपण. फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स आणि कॅटलॉग्स. ओके, सो सगळ्यात पहिलं फ्लोरा अँड फौना. फ्लोरा अँड फौना ही दोनही नावं तुम्ही ऐकली असाल असं मला वाटतं आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो फ्लोरा कशाच्या रिलेटेड असतं? प्लांट्सच्या रिलेटेड असतं. आणि फौना कशाचे रिलेटेड असतं? ॲनिमलच्या रिलेटेड. ओके, आता आपण त्याला डीपमध्ये एक्सप्लेन करून घेऊया. फ्लोरा काय आहे? तर इट इज द प्लांट लाईफ ऑफ अ पर्टिक्युलर रिजन ऑफ स्पेसिफिक टाईम. ओके, आता फ्लोरा म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपल्याला एका पर्टिक्युलर रिजनमध्ये जे प्लांट्स सापडतात किंवा एका ठराविक टाईममध्येच ते प्लांट्स तिथे ग्रो होतात त्याला म्हणतात फ्लोरा. ओके, आणि फौना म्हणजे काय? तर एका पर्टिक्युलर रिजनमध्ये आणि पर्टिक्युलर टाईममध्ये ते ॲनिमल्स तिथे प्रेझेंट असतात त्याला म्हणतात फौना. सो इन शॉर्ट काय आहे? फ्लोरा इज रिलेटेड टू प्लांट्स लाईफ इन अ पर्टिक्युलर रिजन फॉर स्पेसिफिक टाईम. आणि फौना म्हणजे काय? तर इट इज रिलेटेड टू ॲनिमल्स लाईफ ऑफ अ पर्टिक्युलर रिजन ऑफ स्पेसिफिक टाईम. ओके, तुम्ही आता एवढंच लक्षात ठेवा. फ्लोरा इज रिलेटेड टू प्लांट्स अँड फौना इज रिलेटेड टू ॲनिमल्स. ओके, नाव मॅन्युअल्स. मॅन्युअल्स म्हणजे काय? तर इट इज अ बुक गिविंग इन्फॉर्मेशन. मॅन्युअल्स म्हणजे काय आहे? तर बुक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. कशाबद्दल? तर अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन. एखाद्या रिजनमध्ये ज्या काही स्पेसीज सापडतात त्या सगळ्या स्पेसीजबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या मॅन्युअलमध्ये, ह्या बुकमध्ये मिळते. नेक्स्ट इज मोनोग्राफ्स. मोनोग्राफ्स काय आहेत? तर इट डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. ओके, आता मोनोग्राफसुद्धा काय आहे? एक बुकच आहे, पण ह्याच्यामध्ये एक ठराविक टॉपिक सिलेक्ट केला जातो आणि फक्त त्या एकाच टॉपिकबद्दल इथे माहिती लिहिली जाते किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल, अ बुक ऑन हाऊ ह्युमन बॉडी युजेस व्हिटॅमिन डी. ओके, आता एक एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे. एक बुक समजा लिहिलेलं आहे आणि ते बुक कशावरती लिहिलेलं आहे? तर विटॅमिन डी ह्या टॉपिकवरती. विटॅमिन डी ज्यावेळेस ह्युमन बॉडीमध्ये जातं किंवा आपण ह्युमन्स ज्यावेळेस विटॅमिन डीला खातो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये त्याचे काय काय युजेस होतात, फक्त त्या एकाच टॉपिकवरती एक बुक लिहिलेलं असेल तर त्याला म्हणणार मोनोग्राफ्स. ओके, इन शॉर्ट मोनोग्राफ्स म्हणजे काय? बुकच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक स्पेशल टॉपिक सिलेक्ट करून त्या एका टॉपिकबद्दलच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि मॅन्युअल्स म्हणजे काय? तर वेगवेगळ्या स्पेसीजची इन्फॉर्मेशन आपल्याला एकाच बुकमध्ये मिळते. नाव लास्ट इज कॅटलॉग्स. आता कॅटलॉग्स तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा असतात. तुमची टीचर ज्यावेळेस अटेंडन्स घेत असते त्यावेळेस त्यांच्याकडे कॅटलॉग प्रेझेंट असतात आणि त्या कॅटलॉगमध्ये काय केलेलं असतं? तर नंबर वाईज तुमची नेम्स लिहिलेले असतात, प्लस तुमचे रोल नंबर्ससुद्धा तिथे लिस्ट केलेले असतात. मग इथेसुद्धा कॅटलॉगचा अर्थ तोच आहे. एका पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्पेसीज फाउंड होतात त्या सगळ्या स्पेसीजच्या नावांची लिस्ट या कॅटलॉगमध्ये आपल्याला सापडते. ओके, आय होप तुम्हाला या कन्सेप्ट कळल्या असतील. आपण पुन्हा रिवाईज करूया. फ्लोरा इज रिलेटेड टू प्लांट्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन फॉर स्पेसिफिक टाईम. आणि फौना इज रिलेटेड टू ॲनिमल्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन फॉर स्पेसिफिक टाईम. मॅन्युअल्स म्हणजे काय? तर ही बुक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पेसीजची, पर्टिक्युलर एरियामधल्या वेगवेगळ्या स्पेसीजची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते. मोनोग्राफ्स म्हणजे काय? तर दिस इज ऑल्सो अ बुक, बट इन दिस बुक ओनली वन टॉपिक इज सिलेक्टेड अँड इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड ऑन दॅट वन टॉपिक ओनली. ओके, आणि कॅटलॉग्स म्हणजे काय? इट इज द लिस्ट कंटेनिंग नेम्स ऑफ ऑल द स्पेसीज फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. याच्यामध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये ज्या काही जाती प्रेझेंट आहेत, ज्या काही स्पीसीज प्रेझेंट आहेत त्या सगळ्या नावांची लिस्ट आपल्याला मिळते. बायोडायव्हर्सिटी पार्क्स. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय ते आपण पहिलं बघूयात. तर डायव्हर्सिटीचा अर्थ असतो व्हरायटी. ओके, तुम्हाला माहिती आहे डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आणि बायोला इथे आपण लाईफ म्हणू शकतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो. मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधली डायव्हर्सिटी, विविधता. सो ऑब्व्हियसली बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळणार आहे? व्हरायटीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तिथे प्रेझेंट असतात. सो सगळ्यात पहिलं आपण त्याची डेफिनेशन बघूया. इट इज ॲन इकोलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज that form self-sustaining communities on degraded or barren landscape.
ओके. सो सगळ्यात पहिलं इट इज ॲन इकोलॉजिकल ॲसेम्बलेज ऑफ स्पेसीज. सो ॲसेम्बलेज म्हणजे काय, तर ॲसेंबल हा वर्ड जर तुम्ही बघितलात तर ॲसेंबल ह्या वर्डचा अर्थ असतो कलेक्शन, ओके, किंवा गॅदरिंग आपण म्हणू शकतो. आणि ॲसेम्बलेज हा वर्ड ॲसेंबल वर्डवरून तयार झालेला आहे. सो हे कलेक्शन आहे कशाचं, ऑफ स्पेसीज. स्पेसीज म्हणजे काय, वेगवेगळ्या जातींचं. दॅट फॉर्म्स सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज. आता कम्युनिटीज म्हणजे ग्रुप म्हणू शकतो किंवा सोसायटी तयार करतात, ओके, सोसायटी म्हणू शकतो. ऑन डिग्रेडेड म्हणजे खराब झालेलं, आणि बॅरन म्हणजे सुद्धा खराब झालेलं लँडस्केप म्हणजे जमीन, ओके. सो अशी लँड जी खराब झालेली आहे, जिथे प्लांट्स जगू शकत नाहीत, इनफर्टाईल लँड आपण ह्याला म्हणू शकतो, ओके. सो अशा लँडवरती सुद्धा काही स्पेसीज स्वतःचं ग्रुप तयार करतात आणि तिथे ते सेल्फ सस्टेन करतात. म्हणजेच काय, काही स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करून ते स्वतः तिथे जगू लागतात, ओके. कशावरती, इनफर्टाईल लँडवरती. सो ह्यालाच एकत्र मिळून आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या नवीन स्पेसीज बघायला मिळतात, ओके. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, बायोडायव्हर्सिटी. मी पुन्हा एकदा सांगते, बायोडायव्हर्सिटी पार्क्समध्ये आपल्याला नवीन प्रकारच्या स्पीसीज बघायला मिळतात, ज्या स्वतःला ॲडॅप्ट करतात तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्या इनफर्टाईल लँडमध्ये सुद्धा जिवंत राहू शकतात, सेल्फ सस्टेन करू शकतात, ओके. सो ह्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बायोडायव्हर्सिटी पार्कचं. लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरघर, महाबळेश्वरमध्ये गुरघर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. कोणाचं, लेट उत्तमराव पाटील या नावाने तिथे एक पार्क आहे. ते आपल्या इंडियामधलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे बायोडायव्हर्सिटी पार्कचं. आता तिथे धिस फॉरेस्ट इज बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप, ओके. आता हे जे मॉडेल आहे लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्कचं, ते सगळ्यात बेस्ट मॉडेल आहे. कशासाठी, आपल्या ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं कन्झर्वेशन करण्यासाठी किंवा नेचरचं कन्झर्वेशन करण्यासाठी, ओके. सो नेक्स्ट टॉपिक इज की. आता की काय आहे ते आपण बघूया. इट इज ॲन टेक्झॉनॉमिकल एड यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ओके. आता कीसुद्धा काय आहे, टेक्झॉनॉमिकल एड आहे. हे आपण बघितलं आहे आपल्या संपूर्ण लेसनमध्ये. आपण आत्ता टेक्झॉनॉमिकल एडच स्टडी करत आलो. फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेक्झॉनॉमिकल एड्स बघितले, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम्स, हर्बेरिया, मोनोग्राफ, फ्लोरा, मॅन्युअल्स, झुओलॉजिकल पार्क्स, हे सगळे काय झाले, टेक्झॉनॉमिकल एड्स झाले. आणि तसंच त्याच पद्धतीने कीसुद्धा काय आहे, टेक्झॉनॉमिकल एडच आहे. आता टेक्झॉनॉमिकल एड म्हणजे काय, आपण पुन्हा रिवाईज करूया. इट इज ॲन इन्फॉर्मेशन अबाउट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल आपल्याला जेव्हा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, टेक्झॉनॉमिकल एड्स, ओके. आता इथे कशासाठी या टेक्झॉनॉमिकल एड्सचा यूज करतात, तर फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ओके. प्लांट्स आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी, म्हणजेच त्यांना डिफरन्शिएट करण्यासाठी ह्या कीचा यूज केला जातो. कीज आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आता कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय, अपोजिट म्हणू शकतो आपण. दोन अपोजिट कॅरेक्टर्सवरती की बेस्ड असते. फॉर एक्झाम्पल, वन कॅरेक्टर with two different characters. इथे काय म्हटलं आहे, कॅरेक्टर एकच असतं पण त्या एका कॅरेक्टरमध्ये पुन्हा दोन कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात, ओके. सो इथे एक्झाम्पल घेऊया आपण, हाईट. आता हाईट हे एक कॅरेक्टर आहे आणि ह्या हाईटमध्ये पुन्हा दोन डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, शॉर्ट आणि टॉल, ओके. सो हे काय झालं, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आणि ही कीसुद्धा ह्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवरतीच अवलंबून असते, ओके. वन ऑफ द कॅरेक्टर गेट्स एक्सेप्टेड अँड अदर इज रिजेक्टेड. आता बघा, इथे आपण एका प्लांटचं एक्झाम्पल घेऊया. सपोज एक प्लांट आहे, ओके, ट्री आहे. आता ह्या ट्रीमध्ये एकतर ह्या हाईटपैकी कुठला तरी एकच कॅरेक्टर असणार आहे, एकतर शॉर्ट असेल किंवा टॉल असेल. मग काय होणार, ह्या दोन कॅरेक्टर्समधला कुठला तरी एक एक्सेप्ट होतो आणि कुठला तरी एक रिजेक्ट होतो, ओके. द स्टेटमेंट इन की इज कॉल्ड लीड, ओके. आता स्टेटमेंट ज्या आहेत ह्या कीमध्ये त्यांना म्हणतात लीड. स्टेटमेंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता ह्या कीमध्ये लिहिलेलं असेल की
की हाईट इज किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर शॉर्ट अँड टॉल. मग ते काय झालं, एक स्टेटमेंट झालं. ओके, त्याची इन्फॉर्मेशन झाली आणि त्या स्टेटमेंटला काय म्हणतात, लीड म्हणतात. ओके, ह्या इमेजमध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल की इथे बघा लीव्सबद्दल की दिलेली आहे, म्हणजेच काय लीफबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सपोज एखादी लीफ कशी असेल, निडल लीफ असेल आणि दुसरी असेल ती नॉन निडल लीफ. त्यानंतर सिम्पल लीफ असेल किंवा कंपाऊंड लीफ असेल, स्मूथ एज आणि जॅग्ड एज. ओके, म्हणजेच काय 2 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात ह्या कीमध्ये. ओके, दे आर ॲनालिटिकल इन नेचर. आता हे जे कीज असतात त्या ॲनालिटिकल इन नेचर असतात, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो ॲक्युरेट असतात किंवा लॉजिकल असतात. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.